निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बेटा. हा ताई, नाव सांगू जाऊन का आले मी? ना? हा सांग सांग. मी कुमारी सुशीला दशरथराव बिडकर हा आणि माझी लहान बहीण बेबी उर्फ मंगला दशरथराव बिडकर. हा हा आणि मी मुक्काम पोस्ट पुसला, तालुका रोड, जिल्हा अमरावती येथून बोलतो. म्हणजे हा. अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हा हा तुम्हाला माहिती आहे का, मी 15 तारखेला पुण्यामध्ये गेली होती. हा सत्कार होता ना तुझा? हो, तिथे पुरस्कार होता कृषीरत्न. हा 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 हा. मागे मी तुम्हाला 2 अनुभव नाही दिले का? बरोबर बरोबर. त्याच्या हा. आधी पण मी केंजेडी दादांशी बोलली. अच्छा. मग हा हा दादांनी पण ऐकलं ते. हा हा हा. दादांनी मला फोन पण केले. हो. आई पण बोलली फोनामध्ये तिकडून. अरे वा. मग मी सांगितले की मी पुण्याला येणार आहे 15ला. हा हा. ते बोलले की घरी ये, मी तुला घ्यायला येतो. बापरे बघ मी म्हटलं कसे बापरे. केंद्रे दादा आहेत. म्हटलं स्वामी. खूप छान आहेत ते. हो म्हटलं, तर स्वामीच पावले म्हटलं. हा मग त्या आई पण बोलल्या हा एक दिवस, अगं म्हणे घरी ये. हा. म्हटलं खरंच का? म्हणे हो. आणि दोघी पण या, मी येतो, तुझा कार्यक्रम जिथं राहील ना तिथं येतो. हो. मग 15 तारीख यायची होती. मग 13ला फोन, कधी निघते दीदी तू? ऐक. 13ला का निघत नाही? म्हटलं दादा पाणी बिनी ओलायचं असते ना, नाही का इकडे हा बरोबर, शेतीमध्ये. शेताला बरोबर. हा, तर म्हणे मग एकटी येते. म्हटलं हो, हा. तिला पण घेऊन ये सोबत. मग म्हटलं दादा मी ह्या वेळेला एकटीच येते. हा. तर मग 14ला सकाळी निघाली का तू? म्हटलं निघणार आहे घरातून 2ला. 3 हा. वेळा फोन त्यांचे. मग बापरे. बसली का तू ट्रेन मध्ये? हा हो म्हटलं घरून निघाली. मग रात्री 11 वाजेपर्यंत बसली का दीदी? हो. हा. आणि 15 तारखेला मी तिथे पोहोचेपर्यंत पण एवढे फोन. आई ग. काही मला ऐकायला येत नव्हते ट्रेन मध्ये, नाही का, हो 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 हो. आवाज असते ना. तर बरोबर माझ्यापाशी काही ते इयरफोन वगैरे नाही ऐकायला. पोहोचली बरोबर. का दीदी? मग मी निघतो. म्हटलं हो ना दादा, आता पोहोचत आली. आणि हा. मग मी तिथे पोहोचली 11:30ला. फ्रेश वगैरे झाली आणि मग त्या हॉलमध्येच गेली मी. हा. मग दादांना फोन केला. म्हटलं कुठे आहात? म्हणे पोहोचतो अर्ध्या तासात. हा. म्हटलं किती किलोमीटर आहे? म्हणे 20 किलोमीटर. आणि मी काय डोकं लावलं ताई, म्हणजे 20 किलोमीटर इतकं म्हणजे लगेच येतील 20-25 बिनडोकच ना मिनिटात. मी. ते आमचं 20 किलोमीटर म्हणजे अर्ध्या तासात. बरोबर. हा. हा. आणि म्हटलं अर्ध्या तासात पोहोचतो बोलले, काय येत नाही. आणि आता निघाले का दादा? दादा तर आधीच म्हणे की मी निघालो 2 तासापासून. मग आणि मग कार्यक्रम सुरू होत होता. आई मग ग. माझ्या मनात अशी धाकधूक की मी दादांना कशी ओळखेल. मी दादांना पाहिलं नाही, दादांनी मला पाहिलं नाही. मग बरं. आपल्याकडनं अपमान पण व्हायला नको ना. बरोबर. हो. दादा मला शोधत राहीन, कुठं आहे सुची, कुठं आहे सुची. मी म्हणून दादा कुठं आहे, असं नाही का. बरोबर बरोबर. थोडंसं आपण व्हिडिओवर वगैरे त्यांना पाहिलं. हो मग तेवढंच. परत खाली आली मी 3 मजले खाली उतरून. अरे म्हटलं बापरे. दादा किती वेळ आहे? म्हणे 5 मिनिटं. मी थांबू का म्हटलं बाहेर? हा. सगळं पाहिलंय म्हणे, तू वर जा, तू कार्यक्रमात जा म्हणे. आई ग. हा, माझं सगळं पाहिणीच आहे, तू कार्यक्रम बिलकुल तुझा हे करू नको म्हणे, मिस करू नको म्हणे. बरोबर, सत्कार मी तुझा आहे आणि हा तू माझी वाट बघते. मी बरोबर येतो म्हणे. मग मी पहिल्या नंबरवर बसली त्या चेअर मध्ये, नाही का, हा हॉलमध्ये. हा 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 हा. माझं सगळं लक्ष नाही का दादाकडे, आई म्हणजे ग. दाराकडे. हा. आणि एक यायचे. आणि एक तर त्यांच्याच बिल्डिंग मधले आले होते बल्लाड. हा. तर मी त्यांच्याकडेच निरखून पाहावं, हे असेल का दादा, हे असेल आई का ग. दादा, असं नाही का. हा 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 हा. मग तरी कार्यक्रम लागायच्या आधीच हम्म आले. मग हम्म. ते त्यांना टीका बिका दिसलं त्यांना. हा. मग मी बोलली, केंजेडे दादा म्हणे हो. मग मी नमस्कार केला त्यांना. मग म्हटलं दादा बसा, माझ्या जवळ एक सीट होती. हा हा तर साईडने एक जेस साहेब वगैरे होते. हा. एक नगरसेविका की काय म्हणते ना तुमच्या ठाणे महानगरपालिकेच्या, त्या होत्या. हा दादांना वाटले सगळे मोठे माणसं आहे, पुरस्कार ते असेल वगैरे. हा तर मी बसतो म्हणे मागे. म्हटलं दादा बसा ना माझ्याजवळ, तुम्ही कशाला मागे बसता. तर मग मागल्या बाया पण म्हणे त्या पुरस्कारती म्हणे बसा ना इथेच. अरे वा. मग बसले दादा माझ्याजवळ. हा. मग कधी पोहोचली, जेवण केलंस की नाही, नाश्ता केलास का नाही, इतकं आई बारीक ग. बारीक विचारत होते. हो.
हा मग एक हिनाताई होती पुरस्कारामध्ये, ती बोलली माझ्याकडे येशील का मला आधीच. हा. तर मी बोलली की मला एक दादा घ्यायला येणार आहे, तर हम्म. ते जर आले तर मग मी येईल, हा, तर हा. तुम्ही त्यांना म्हणून पहा. मग लगेच तिला वाटलं माझ्यासोबत दिसले तर हेच असेल ते. हा, 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 मग हा. तिने पण बोलली ती, आप हा. मेरे साथ मेरे घर चलोगे क्या दीदी के साथ. दादा ओ. लगेच हो बोलले तिला. हा. दादा म्हणजे काय, आई वडिलांचं प्रेम आहे सगळं. हा खरं आहे ते. हा. मग मला कितकी खुशी झाली, म्हटलं बरं दादा हिनाताईकडे जाईन, मला पण पाहायला भेटेल नाही का. बरोबर. मग कार्यक्रम सुरू झाला आणि जे आयोजक ताई होती ना बल्लाळ, त्या त्यांच्याच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या दादांच्या, अरे बापरे. आणि दादांना माहित नाही. हा, हा, हा. आणि तिचे देर होते, तर मग दादा विचारायला तुम्ही कसे हो, म्हणाले की माझ्याच वहिनीचा कार्यक्रम आहे. मग ते दादाला बोलले तुम्ही कसे, माझे दीदी आली आहेत, माझ्या दीदीचा सत्कार आहे. दादा बोलले हा, अरे म्हटलं यांचं पण बरं जमलं आता. हा. चांगलं हा झालं, ओळख खरंय. परिचय नाही का. बरोबर. मग ते आयोजक ताई आहे ना, हम्म. तिने असं सांगायला लागले कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे हा, हा, सुरुवातला. आणि मग सगळ्यात पहिले ती ताई बोलली आपल्याकडे अशी व्यक्ती आलेली आहे हा. की जी अमरावती जिल्ह्यातून आहे, त्यांना आई वडील नाही, त्या असं काम करते, हा, हा, असं सगळ्यात हा. पहिले माझ्याबद्दल बोललं गेलं. अरे वा. वा, दादांना इतकी खुशी झाली की आपल्या दीदीबद्दल सगळ्यात पहिले बोलल्या जाते वा असं. आणि खरंय. पुरस्कार ती खूप होते, बरोबर. सगळे भारी भारी होते ताई. हो का. म्हणजे हा सगळे भारी भारी, म्हणजे जहाज चालवणाऱ्या महिला, हो. एव्हरेस्ट शिखर चढणारी मुलगी, हा बापरे. हा हा ते दत्ता कोहिनूर वगैरे असे सगळे बापरे. भारी. असं सगळं जज साहेब निवृत्त हायकोर्टाचे असे ओ. सत्कार तिथे बसले पाहुणे म्हणून, असं सगळं होतं. हम्म. त्या सगळ्यांसमोर आपल्या दीदीचं पहिल्यांदा नाव घेते. आणि दादांना एकदम आनंद झाला असेल. आनंद झाला हो. हम्म. ते फोटो बिटो घ्यायला लागले अगदी, म्हणजे असे नॉर्मल माणसासारखे. आई ग. हा. आणि मग मी बोलली की माझा जेव्हा पुरस्कार येईल ना, त्यावेळेस मी इथून जातो तिथपासूनचा व्हिडिओ आणि परत येईपर्यंतचा घ्याल का तुम्ही. म्हणे हो अरे घे. वा. हा. आणि माझ्या जवळ जे साहेब होते त्यांच्याशी मी बोलत होती, बारीक बारीक साहेब पण बोलत होते. दादांना एवढी खुशी, दादाने सगळे फोटो टिपले. हो. हो बर. सगळे. आणि मग छान कार्यक्रम वगैरे आटोपला आमचा. दादाने तिथे काही नाश्ता बिस्ता नाही केला, ते खाली येऊन गेले. हो का? आणि खाली येऊन गेले. आणि मग आम्ही निघालो. मग ते हिनाताई म्हणते चालायचं का. मग दादा आणि आम्ही गेलो त्या हिनाताईकडे. तर ते तिचे मिस्टर आणि ती ताई, त्यांच्या गाडीवर, दादाच्या गाडीवर मी. आणि मग चाललो, तर तिने दार खोललं. आणि दार खोलल्या तिच्या घरात इतकं असं रोमांचित वातावरण वाटलं आम्हाला. एकदम प्रसन्न. एकदम असं वेगळंच वाटलं, म्हणजे एकदम असं एखाद्या मंदिरात प्रवेश करतो असं. ओ. दादा नाही वाटलं. मग दादांची नजर स्वामीवर पडली. अशी स्वामीची पंचधातूची मूर्त होती. अरे वा. तर दादा बोलले त्यांना ही कशाची मूर्त आहे. म्हणजे दादांच्या लक्षात आलं, म्हणे वो हमें गिफ्ट दिया है बोले. ती हिंदी मराठी बोलत होती बिचारे मिक्स. मग दादांना खुशी. मग त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या खूप कहाण्या सांगितल्या की त्या ताईचं नाही का, म्हणजे मुलीचं 5 वर्षाच्या मुलीचं गर्भाशय काढून टाका म्हणे, पोट दुखत होतं. आणि हो. आणि मग ती 5 वर्षाच्या मुलीचं, आणि ती बिचारी रडू रडू सांगे दादांना. ते पोट दुखत होतं म्हणे कोरोनामध्ये. मग मी दवाखान्यात नेलं, तर सोनोग्राफीत निघालं की हिचं गर्भपिशवीचं असं ती रडलाय की काहीतरी अशी सांगत होती ती हिंदीमध्ये वगैरे. मग मी म्हटलं म्हणे काढा. मग रात्रभर देवापाशी बसली म्हणे. मग तिचं पोट वगैरे खोललं ऑपरेशनला नेल्यावर, तर ते ओके होती. तर इतके स्वामीची कृपा. इतके तिने असे सांगितले म्हणजे चमत्कार. आणि एक वेळ तर तिने असं सांगितलं की माझ्या घरात चोरी झाली, सगळं दागिने बाहेर, सोनाराचं दुकान होतं त्यांचं ताई. अच्छा, ते सोनारच होते. सोनाराचं दुकान होतं. तर चोरी झाली, सगळे सोन्याचे भांडे बाहेर काढले, सगळे चिल्लर पैसे वगैरे असते ते सगळं बाहेर काढलं चोरांनी. सगळं घर हे केलं आणि बाहेर सजवून ठेवून दिलं, नेलं काहीच नाही. अय्या, आंधळच केलं स्वामींनी त्यांना. तर ते बोलली, दादा बोलले की अंधा कर दिया भगवान ने उनको, स्वामी ने. तर ती बोलली की सेम दादा यही मेरी सासू माँ बोल रही थी, आजी सासू माँ, की मेरे भगवान ने अंधा कर दिया उन लोगों को. खरंच किती कमाल आहे ही. केवढं आश्चर्य.
आश्चर्य. हा. आणि मग दादांना इतकं मस्त ते रडत होते बिचारे असे दोघंही, म्हणजे काहीतरी असेल, थोडे प्रॉब्लेम मध्ये असेल, हो 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 पण हो. ते अशी खुलून नाही बोलले. हा. पण त्यांचं इतकं मन असं आम्ही काही त्यांचं होतो का कोणी, मला तर नाही नाही, पहिल्यांदा पाहिलं, दादाला पण खरंय पहिल्यांदा. खरंय. दादा म्हणे तुमचे सगळे अटकले उटकले जितके पैसे असेल सगळे भेटणार म्हणे तुम्हाला. हा, आता दादा बोललेत म्हणजे होणारच ते स्वामी सगळं. बोलले. हा. स्वामीच आणि मग बोलले. त्या ताईंनी मला 2 ओढण्या दिल्या गुजराती टाईपच्या, ती बापरे, स्वतः स्वतः वर्क वगैरे बनवलेल्या? बनवलेल्या. हो. ओ. आणि दादांना पण दिल्या, मला चिवडा पण दिला आई ग. असं. आणि त्या ताईने स्वतः तुम्ही म्हणे म्हणजे इकडे तिकडे भटकाल 5 किलोमीटर लांब असं तिने हा. गाडी समोर काढून आम्हाला रस्ता दाखवला. तिथपर्यंत आली ते हा, 5 सोडायला? किलोमीटर दूरपर्यंत पोहोचून दिलं तिने. हा. बापरे. हा हा. म्हणजे इकडे तिकडे रस्ते खोदले म्हणे, तिचे मिस्टर म्हणे इकडे हा. तिकडे तुम्ही हे त्रास होईल. तर बरोबर. बघा ना ताई किती चांगले लोक भेटते. हो मग. हा. म्हणजे हे 99% लोक चांगलेच असतात, चांगलेच भेटते. पण हा. 1% सगळ्यांचा विश्वास उडतो. विश्वास उडतो. हा. खरंय. मग चाललो आम्ही आणि दादांना एवढे कॉल ताई, एवढे कॉल, इतके हो. कॉल. दादा काय बापरे. करते, ते इयरफोन टाकून देते, फोन बोलत राहते चालता चालता पण. आई ग. आणि मी म्हणो इतकी ट्रॉफिक ताई, पुण्याची इतकी ट्रॉफिक. हा. एका ठिकाणी दादा थांबले, मी म्हटलं मी व्हिडिओ करू का, म्हणे कर. तिथे ट्रॉफिकचा व्हिडिओ केला. हा. आणि इतके त्यांना फोन, आपण बोलू पण नाही शकत दादांना की नका उचलत जाऊ ट्रॉफिक मध्ये. पण असंही आहे ना, आता खूप लोकांना खूप प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहेत. खरंय खरंय. प्रचंड प्रॉब्लेम आहे. आणि मग त्या प्रॉब्लेमवर त्यांना करावं वाटते, तेव्हा जर उचलला नाही तर ते डिस्टर्ब होते. हे खरंय. सगळं दादांना कळते म्हणून उचलते बरं. बरोबर. आणि घरातून आईचा फोन येते दादांना, पाणी पिले का, आई ग. ते पण सांगावं लागते दादाला, पाणी पिले का. विसरून जातात ना. हो. एवढे फोन सतत वाजत राहते. बापरे. आणि तर मग आम्ही पोहोचलो 2.5 तासाने दादाकडे, 3 तासाने. आणि ट्रॅफिक एवढी ना ट्रॅफिक पुण्याची. एवढी. मग मी विचारलं दादा हे किती किलोमीटर आला आपण, म्हणे 20-25. हा. म्हटलं ते 3 तास लागले, त्यापेक्षा पायी जरी निघालो असतो तरी पोहोचलो असतो. खरंय. हा. आणि मग त्यांच्या घरी गेलो आम्ही दादाच्या. हम्म. तिथे सांगलीच्या अर्चनाताई पाटील आल्या आम्हाला भेटायला. म्हणजे बापरे. हो. त्या ताईने दादांना वडीलच मानले, म्हणजे वडील, गुरु, भाऊ असं सगळं तिचं हो. दादा. हा. बापरे. हा. असं सगळं तिचं दादा. मग ती हा. बोलली असेल दादांना की मी येतो तुम्हाला भेटायला, वर्षातून एक वेळा येते ती. हो. हा. तर दादा बोलले तिला की आता नको येऊ, 2 दिवसाने ती पोरगीच येणार आहे, म्हणजे तिची आणि तुझी भेट पण होईल भेट सोबत. होईल. हा हा. हा हा. मग ती ताई आधीच आली, मला सांगे एक तुला ताई आली आहे भेटायला, 2-4 मुलीचे अजून फोन येणार आहे माझ्या तुझ्यासाठी. म्हटलं बरं. मग घरी गेलो. छान आईने स्वयंपाक करून ठेवला. आईने माहितीये बासुंदी, बापरे बापरे. बासुंदी, इतकं सगळं पंचपक्वान्न जेवायला होतं आई ग. आम्हाला. हा. त्यांची सून पण छान आहे खूप. सून पण छान आहे ताई, सगळं त्यांनी केलं ना, दोघी सासा सुनांनी. हो ना. आणि मग सगळं जेवण बिवण केलं आम्ही. आणि मग माझ्या आवाजावरून दादाच्या मुलाच्या लक्षात आलं की मी अमरावतीकडची आहे. तर दादाचा मुलगा बोलला की तुमच्या भाषेवरनं मला कळते तुम्ही तिकडचे आहे, माझा एक मित्र आहे ह्या बिल्डिंग मध्ये. तर म्हटलं कोणत्या गावाचे आहे ते, म्हणे मला नाही आठवत. म्हटलं ठीक आहे मला आठवते, म्हणजे आम्ही अमरावती जिल्हा पूर्ण माहिती आहे असं गाव बिव. तर म्हणे थांबा बोलवतो. मग त्या दादाला बोलवलं. ते दादा सांगे मी टेंभुरखेडचा आहे. अगदी आम्ही 10-20 किलोमीटरच्या अंतरावरचा. मग आमची ओळख झाली, सगळ्यांना अगदी सगळे ओळखून काढलं आम्ही. आणि मग त्या दादांना पण जेवायला घातलं, म्हणे जेव आता, घरी सांग की मी इथेच जेवते. बापरे. हा. मग तिथे दादा पण जेवले, ते आमच्याकडचे दादा नाही का. मग ते बोलले मला की चला ताई घरी असं. आणि त्या दादाला सगळे सांगायला लागले ह्या मुलींवर इतका अन्याय झाला, असं झालं. एवढंच नाही तर दादाची सून पण सांगायला लागली. आई गो. हा. सारिकावनी ती त्यांचा आसपुरच करायला आले, त्यांच्यावर किती अन्याय झाले असं वगैरे नाही का. मग त्या दादाने पण आम्हाला खाली नेलं त्यांच्या घरी. ते दादा 5व्या मजल्यावर राहते, आपले केंजेडे दादा 9व्या मजल्यावर राहते. अच्छा. हा. मग तिथे थोडा वेळ बसलो, मग वर आलोय आम्ही दादाकडे. दादा काय बोलले मला, केंजेडे दादा खाली बघ किती मोठा आहे बिल्डिंग, म्हणजे खाली बघ ती. मी म्हटलं बापरे बिल्डिंग पडली तर, म्हणे नाही पडत. माझं आपलं डोकं कुठेही चालते, आता खेड्यातली नव्हे.
मग म्हटलं दादा तुम्हाला तर विमानानेच प्रवास करायला पुरतो, काय हे लिफ्टने वर येणं आणि ते गाडीने हो जाणं. हो मग हो म्हणे घेऊ, पण म्हटलं मी नाही येणार तुमच्याकडे विमानाने. म्हणे का, तर मंगला म्हणते, म्हटलं पायलटला अटॅक आला तर दादा म्हणे को पायलट असते. म्हटलं मी पण म्हणतो तिला को पायलट असते, पण तिचं डोकं एवढं चालते म्हटलं की को पायलटला पण अटॅक आला तर एका वेळी दोघाला. अरे अरे म्हटलं आता ते पण माझी इच्छा अजिबात नाही, म्हटलं याच्या विमानामध्ये बसायची. होणार, ती पण हा इच्छा पूर्ण होणार बेटा. तर तुझे मग फॉरेन मध्ये सत्कार होतील बघ. हा, वा वा वा, स्वामीच बोलते. तुम्ही खरंच. दोघं बहीण भाऊ बोललेत की स्वामीच बोलते ताई. आणि मग आम्ही इतक्या गोष्टी, दादा कॉमेडी पण करते, हो, दादा मजेशीर पण आहेत. आणि मजेशीर पण आहे. हो आणि एका ताईचा फोन आला तिथे, म्हणे आली का, हो आली, बोल मला म्हणे, बोल तिच्याशी, ती तुला फोन. मग मी बोलली त्या ताईशी नाही का. हा हा किती छान ग, मी इतक्या वेळेस अनुभव ऐकले. मला म्हणे बाळ तुझं वय किती. हा. सहज आहे ना ताई, कोणी पण मग विचारणार विचारतात ना. बरोबर. हो आता मी त्यांच्यापेक्षा लहान तर सहज आहे ना. मी हो पण माझ्यापेक्षा लहानांना ते असं. आता विचारतो. मला कसं ना ताई, रोज इतकी टॉर्चर होतं वय विचारून विचारून. आई ग. हा, म्हणजे रोज ऑटोत बसो, बाहेर जावं, तुम्ही लग्न का करत नाही, अरे अरे तुमची वय किती, लग्नाची झाली असेल. मग मला इकडे उलट बोलायची सवय. हा बऱ्याच जणांना तुमची पण झाली, माझी पण वय झाली, सगळ्यांच्याच वय रोज वाढत असते, असं मला सगळं उलट बोलायची सवय. हा आता माझी काही तिथे जाणार का मग. बरोबर, सवय मग मी लागलेली. तिथे बोलली, म्हटलं ताई आता वय विचारू नका, तुमची पण वाढते उद्या, एक दिवस गेला की माझी पण. दादाने लक्षात ठेवलं ते. हा आणि दादा मला बोलले काही वेळाने, तू 50 वर्षाची झाली ना. म्हटलं असं मी 50ची झाली का, मग कितीची झाली म्हणे. म्हटलं मी इतक्याच वर्षाची आहे. म्हणजे खरं सांगितलं ना त्यांना. हा हा आता हा कशी खरी बोलली म्हणे, तिला का खोटं बोलली म्हणे, तिला का नाही सांग. लगेच ती काढून घेते आपल्यापासून दादा. हो दादा, मग हा, त्यांच्यातच स्वामी आहेत ते, स्वामी आहे. सगळं समजतात. हा हा, आणि इतकं. आणि आई बोलली, मी तुझा अनुभव 4 वेळा ऐकला, 5 वेळा ऐकला, आई बापरे. ग, मग आम्ही खरंच तो छान. हृदयद्रावक अनुभव आहे बाई तुझा. हा सलाम आहे तुझ्या सगळ्या गोष्टीला. हा, खरंच. एवढं. आणि मग आम्ही झोपलो छान, 1 वाजता झोपलो. अरे बापरे. आणि मला स्वामी त्यांचा मठ पण दाखवला येता येता, प्रवासातून येता येता. दादांच्यातला हो हा का. दादा, हा तो पण खूप छान, खूप हो मस्त हो वाटते. हो आणि त्या दिवशी त्यांनी कुणाचे फोन रिसिव्ह केले नाही माझ्यामुळं, आरतीला पोहोचले नाही. हा बघा, त्यांच्या डेली रुटीनला ते जाऊ खरं नाही शकले. हो. आणि दुसऱ्या आणि तू दिवशी किती 5ला सुट्टी भाग्यवान की त्यांच्या घरी जाऊन आली, त्यांचा मठ बघून आली. बघून आली. हे भाग्यवान लोकांचं लक्षण आहे. कारण लक्ष नाही. आम्ही इतके वर्ष कॉन्टॅक्ट मध्ये असून आमचं योग नाही आले असे. आणि माझा संबंध फक्त 1 महिन्यापूर्वीचा. हो, 1च तुझा तो महिन्यापूर्वीचा. अनुभव आपण शेअर केला आणि लगेच तुझं आणि दादांचं बोलणं झालं ना. हो, त्याच्या आधीच झालं होतं. हा आणि त्यांनी मला लग्न का करत नाही, मी उलट पण बोलली होती. मी आपल्या गावातलेच लोक समजली ना. हा, बरोबर. हा, तर दादा बोलले, हा ते मला आवडलं तुझं, तू उलट बिलट बोलते तर. हा, असे पण बोलले होते. बरोबर, काही आणि लोकांसाठी बाहेर तुला जगात राहायचंय तर हा, तुला तसं कडक राहिलंच पाहिजे. कडक राहिलंच पाहिजे. आपल्या बरोबर आहे. भोवताला आवरण करावं लागतं ना ताई बरोबर आम्हाला. आहे, बरोबर आहे. हो हा, तर मग दादा 5ला उठते, 6ला मठात जाते. हो जाऊन आले मला मठामध्ये. मग हा. तिकडून आल्यावर म्हणे तुला पुस्तक पाहिजे ना. म्हटलं हो. हा, आणि हा. त्यांनी मला घरातले पुस्तक काढून दिले. बापरे. गुरु, ब- ते मोठं पुस्तक नाही का, गुरुचरित्र, स्वामी चरित्र. गुरुचरित्र, स्वामी हं, चरित्र. हं. आणि मंगला तारक मंत्राचं हो 4-5 पुस्तकं मला दिले घरातले काढून. बापरे. बघ बघा दादा, आता. म्हणजे निस्वार्थ सेवा आहे त्यांची. आणि निस्वार्थपणे सगळं करतायत हं. हा, कोणाकडनं 4 आण्याचं पण ते घेत नाही. 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 आणि मग मी त्या सांगलीच्या ताईला विचारलं, हं. म्हटलं पुस्तक तर म्हणजे किंमत पण आहे ना त्याच्यावर, हो बाहेरून हो घेतले तर पैसे तर मोजावे लागतील. बरोबर. मी म्हटलं ताईला कसं बोलू, आता हं. पैशाचं बोलायचंच नाही, दादा रागवेल म्हणे. मग मी खरंय गप्पच खरंय. बसली. हा, हं. स्वामी चरित्र सारामृत दिलं. हं. हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र दिलं. अरे आणि बापरे. हो, आणि श्री गुरुचरित्र दिलं, एकदम मोठं पुस्तक. मोठं झाड. हा हा, तर मग ती ताई बोलली की आता नको देऊ, काही हं. बोलूच नको म्हणे पैशाबद्दल. हा. आणि छान दुसऱ्या दिवशी शेवग्याच्या शेंगा केल्या आईने, मस्त भाकरी केल्या, मस्त जेवण बापरे. केलं. हा, नाश्ता केला. हो आणि त्यांची नातचं तुम्हाला किती कौतुक सांगू, म्हणजे इतकी हुशार ती हो ना. की
हा माझी शॉल घेतली, माझं ते मेडल गळ्यातलं हा. आणि ते ट्रॉफी घेऊन फोटो काढायची. मला म्हणे माझ्यासोबत खेळ ना ग. अय्या. आणि ती दादांनाही म्हणते तुमचं काम आटोपलं ना माझ्यासोबत या बाबा खेळायला. बापरे. आणि दादा फक्त हो म्हणते, ताई अजिबात खेळत नाही. बिझी असतात ना. बिझी असतात, नुसतं फोन येते ते हो हो म्हणते तिला हा आणि हा. फोन आला की इकडे येऊन बसते. आई आणि ग. सतत फोन असते ताई, सतत. हो, त्यांना क्षणभर पण विश्रांती नाही. नाही आणि ते नाश्ता बिस्ता देते ना तर आई सांगते ते खावा, प्लेटातलं संपून टाका, हा. पाणी ठेवलंय पाणी प्या, सांगावं लागते ताई दादांना ह्या आई सगळ्या गोष्टी. ग. हा आणि सून पण इतक्या म्हणजे आता मला आश्चर्य वाटते ना ह्या जे म्हणत अशी सून बघायला. यायला खरंय. म्हणजे तुमच्या वगैरे काळात असं सासू कशी भेटेल याची चिंता होती. आता आताच्या सून काळात कशी सून कशी भेटेल भेटेल त्याचे. याची चिंता आहे. पण खरंय तिथं खरंय. काही चिंता बिंताच दिसली नाही. म्हणजे हो मला ना. सुनेने आणि मला 2 समया दिल्या, एक बेबीला आणि एक मला. बापरे. हो छान, इतक्या मोठ्या मोठ्या आहेत. ते हळदी हो. कुंकवाचं दिलं, तुम्हाला हे पाहिजे का, तुम्हाला ते. म्हटलं आता मला हे विचार पडेल कशाला देते बुवा इतकं. मी तर म्हणजे त्यांच्यासाठी अनोळखीच होती ना. हो हो आणि खरंय. इतकं कौतुक तरी त्यांना, इतकं कौतुक अख्ख्या जीवाला. मला असं वाटलंच नाही की हे माझं घर नाही म्हणून. हो ना, आपलं मी वाटलं सगळं. मी त्या 9व्या मजल्यावर तरी मला वाटते की माझं जंगलातलं घर आणि मी शेतात तेच आहे बुवा हे. असेच आई होते ग. ना म्हणजे अगदी इतके सगळे त्यांनी असे आपलं करून टाकलं. आपलं करून टाकलं. हा हो. आणि दादा बोलले तिला डबा देशील जाताना बापरे. आईला. मी हं. म्हटलं राहू द्या ना. नाही नाही तू बाहेरचं काही खात नाही, घरातल्या 2 पोळ्याने. बघ. म्हटलं करा करा तुला मग. वडीलच भेटले वडीलच भेटले. स्वामींच्या माध्यमातनं. खरंय. हा आणि मग त्या आईने काय केलं, मी निघायला लागली तेव्हा हं. मला साडी दिली. माझ्या बापरे. डोक्यात आलं मी तर साडी घालत नाही, मला कशाला साडी देते बरं. म्हटलं आई मला कशाला साडी देते, अगं तू पहिल्यांदा आली घे. आपली संस्कृती आहे ना बेटा ती. हा तर मग मग माझ्या लक्षात आलं की नाही देते ना तर घे, अपमान नको करू, बरोबर आपण आहे. घालू. हा घालायचं मग. हो, मग हा कधीतरी आणि घालायचं. इतकी छान साडी दिली, म्हणजे खूप छान साडी दिली आईने हो, अगदी. अरे हा वाह! मस्त. आणि ती नात पण खूप क्यूट. आणि मग दादांनी असं मला पोहोचून पण दिलं ताई हो, स्टेशनवर? स्टेशनवर. आणि मग बापरे! मला त्या गाडीमध्ये बसली मी, हं, म्हणजे सिटी बसमध्ये. हं, जवळच होतं हं. आणि अगदी गाडी आली, आम्ही पोहोचलो, गाडी आली आणि आम्ही बसलो. हां, मग थोड्या वेळात चालू झाले, मग फोन करते, गाडी निघाली. पण म्हटलं हो दादा आता काय राहिलं का, माझं सामान राहिलं का. हं. म्हणे मी पॉकेटमध्ये हात घालत होतो तर तुझी गाडी गेली. आई गं! म्हणजे म्हटलं अजून त्यांना ते पण करायचं होतं. पॉकेटमध्ये कशाला, की देत होतो ना तुला ड्रेसला पैसे. आई गं! म्हटलं आता कशाला ड्रेसला मला आईने साडी दिली तर. म्हणे हां. मंगलाला पाहिजे होता ड्रेस. म्हटलं तिला नाही पाहिजे, तिला देवाचं दिलंय ना बस झालं. बरोबर, मंगलाला खरंय. देवाचं दिलं की झालं. म्हणजे किती त्यांचं हृदय मोठं आहे ना. हा आणि मला नुसतं दादांचंच नाही, नाही तर नाही त्या नाही ताईंचं, मुलाचं, हा त्यांच्या सुनेचं आणि मुलगी सुन पण तशीच आहे बरं का त्यांची. हा त्या ताईला आणि नाही पाहिलं मी कविता पण मुलीला. छान करते त्यांची मुलगी. हो का. हो, हम्म हुशार आहे एकदम. पण मुलगा, सून, नात आणि आई तर विचारू नका. म्हणजे हो. तिथे गेल्यानंतर आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे, या हां, बसा काय हे आहे ती कळते. ती सगळं तिथं समजते ताई. हो, हो. हा खरंच. म्हणजे अगदी संस्कृती पाहायची असेल तर केंजेडे दादाच्या घरी. खरं, खरंय. मला म्हणजे खरं मला रडाही येत होता निघताना. आई गं! हा आणि ती अर्चना ताई पण आली ना भेटीला, तर हो, हो. ती पण बोलली आता माझ्या घरी पण येशील. अय्या! म्हटलं येऊ येऊ. बघ, तुला त्या गावातल्यांनी त्रास दिला, पण तुझ्या पूर्ण ह्या जगामध्ये किती तुझ्यावर प्रेम करणारे आहेत हा आणि खरंच आहे, तुझ्यासाठी किती सदिच्छा व्यक्त करणारे आहेत. करणारी आहे हा ताई. सगळं जग तुझ्या पाठीशी आहे बेटा. काय त्या खरंच गावात, खरं. हा ते विसरून जाशील तू नंतर, की हे दुःख दिले ते माझे काही प्रारब्ध असतील, पण आता हे माझ्यासाठी एवढे जण आहेत. हा प्रारब्ध तर नाही म्हणता येणार ताई, पण ते अति सरळ वागल्याचा किंवा अति चांगल्या वागल्याचा तो सगळा परिणाम झाला. परिणाम होता. खरंय म्हणजे खरंय. कसं आहे, आता तुमच्या जवळ जर आपण 4-5 जणी बसल्या आहोत आणि एखादाच काही उग्र सेंट मारून येणारा असला हो हो तर हो. त्याचं काम आपण पहिले करून देतो ऑफिसमध्ये पण. जाऊ दे बाबा याला. तर एकदाच अशा जाऊ दे. व्यक्तीला कोणी त्रास देत नाही, वाईट माणसाला त्रास देत नाही कोणी. खरं 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 ते खरंय. नंगे को खुदा डरे म्हणते ना, तसं आहे. बरोबर आणि बरोबर.
जर तुम्ही अति सरळ वागाल, अति चांगलं वागाल, तर त्यांच्यावर सगळ्यांचे म्हणजे लक्ष राहील आणि हो, सगळेजण सरळ त्रास देईल. राहणाऱ्याला जास्त वाकवतात, हे खरं. हा, तर त्याचा सगळा तो परिणाम आहे. प्रारब्ध नसणार एवढे काय प्रारब्ध असू शकते बरं आपले. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, पण आता ते दुनियाच अशी झालेली आहे खरंय, की खरंय. हा, नंगे को खुदा डरे. नालायकाला मी तरी कधी कोणी त्याला मारलं असेल, कोणी त्रास दिला असेल पाहत नाही मी. हो, खरंय. म्हणून आता जाऊ द्या म्हणा. बऱ्याच गोष्टी वाईट घडल्या आणि नाही, त्यांची पण उणीव आता तुझे चांगले दिवस सुरू हा, झाले बेटा. सुरू झाले. स्वामी आले ना तुझ्या आयुष्यात, तर आता तुझं सगळे चांगलेच लोक तुला भेटणार बघ. आणि तिथे पण ना ताई, तिथे पण मला सगळ्या पुरस्कारामध्ये सगळ्यात छोटी असेल दिसायला हं. सगळ्यांनी खूप म्हणजे मला हे करून घेतलं. तुला तिथे भाषण नाही करायला लावलं का? नाही, तिथे वेळ कमी होता. अच्छा, अच्छा, अच्छा. तर त्या ताईनेच माझ्याबद्दल खूप सांगितलं, पुरस्कार देताना पण सांगितलं तिने. हा, पण हा, तिथे वेळ कमी होता ना, आणि बरोबर. वेळ झाला की सगळ्यांना मग खाण्यापिण्याची चिंता हो, असते. हो, खरंय, खरंय. परत पण आली ना तर 10 वेळा दादाचे फोन, पोचली का, कुठपर्यंत पोचली, म्हटलं 4 घंटे लेट आहे ट्रेन. बरं, तू जेवला का डबा आईने दिला तो? म्हटलं हो जेवली. घरी आल्यावर पण मंगलाला विचारून घेतलं, ती जेवली होती का, डबा संपला होता का तिचा? ती म्हणे बापरे. हो दादा, ती बाहेरचं खात नाही, त्याच्यामुळे तुमच्या इथं घरचं खाल्लंच असणार तिने. तिने फेकलं नसणारच म्हणे. खरंय, खरंय. असं सगळं हे करून, आणि काय रे की दिदे किती हाल होते म्हणे येताना. म्हटलं अजिबात हाल नाही झाले माझे. हा. मी जनरलचं तिकीट काढलं आणि रिझर्वेशनच्या डब्यात झोपून आले म्हटलं स्वामीच्या कृपेने. हा. आणि सुनाचा पण मेसेज, पोचल्यात का तुम्ही, बरोबर गेल्यात का? बापरे. इथं कोण विचारते हो ताई, घरातले भाऊ भाऊजही विचारत नाही. खरंय, खरंय. म्हणजे म्हणजे स्वामींचीच कृपा आहे. आणि आता केजळीत आता आपल्या आयुष्यात आले तर आपलं भलंच आहे. भलंच आहेत, खरं आहे ताई, मलाही वाटते. खरंय. आपल्याला काही जास्त नकोय, अगदी खुश ठेवलं, समाधानकारक ठेवलं की बरं. बरोबर आहे, खरंय, खरंय. असं सगळं खरंच झालं. खूप छान बेटा. आणि मला तुम्हाला ते सांगायचंच होतं की दादाकडे गेली वगैरे हो, असं. नाही, खूप छान वाटलं. आणि असे बरेच सेवेकरी जातात बरं का तिथे दादांना भेटायला. जाते ना, हो, जात जातात असेल, जात मठात. असेल. हो, हो. हा, मठात पण, आणि मला तर वाटते घरी पण जात असेल बाबा हो, यांच्या. आता खूप लांबून आल्यावर दादा काय आदरातिथ्य करायला कमी करत नाही, त्या ताई पण तशाच. हा, आणि आता नाही, तू तर ताई तर सोन्याचं एवढं कौतुक केलं म्हटल्यावर प्रश्नच नाही. म्हणजे ते घर म्हणजेच एक सुंदर केंद्र झालंय स्वामींचं. हा, आणि परत त्यांची सून इतकी हुशार आहे म्हणते हो ना. की सगळं जे घराचं इंटेरियर डिझाईन केली ती सगळी सुनाने. हो. हा, म्हणजे अरे वा. दादा सांगत होते की तिने 4 लाख रुपये वाचवले, जो खर्च येणार होता तो. बापरे. हो, बघ. म्हणजे खूप हुशार आणि अगदी नखशिकांत, दिसायला सुंदर. हो का. म्हणजे नुसतं हुशारच म्हणून नाही चालत, म्हणजे हो, सगळ्याच गोष्टी आहेत तिच्याकडे. परफेक्शन म्हणतो ती लेडी, परफेक्शन असं. परफेक्ट लेडी असं. हा, म्हणजे अगदी नखशिकांत सुंदर, म्हणजे बापरे. पायाच्या बोटापासून तर अगदी केसापर्यंत इतक्या सुंदर सुनबाई आहेत दादांच्या. म्हणजे ते खरं म्हणजे कसं आता सौंदर्यानं, वागणुकीने, त्यांच्या आचरणाने ते अजून सौंदर्य खुलतं. फुलतं. हो हो. आणि त्यांची नात पण एवढी आपलीशी करून घेणारी. आता काही होतंय का, मग मी कोण होती काय, ओळखीची होती की काय? नाही. आणि आता परत येणार ना तुम्ही? म्हटलं हो येणार. अय्या. हो माय किती गॉड, छान खूप ना. मस्त, खूप मस्त ताई. मी शेअर करते हं दीदी हे. हो ताई, हो ताई, नक्की करा. हा, श्री नक्की करा. स्वामी समर्थ बेटा. श्री स्वामी समर्थ ताई, श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.